ईश्वर जगदुत्पत्ति जगवधाय जगज्जगदपति जगदबालकाय जगद्गुरु स्वामी समरधनमोस्तुते। जयांचे गिर्या स्मरण होय सकल विद्येंचातिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोडी आता। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज मैबाप कल्पवट सद्गुरुश्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरणकमलावर साष्टांग अनंत कोटी प्रणिपात। या वर्षीच्या दिवाळीला मात्र प्रचंड एक आगळं वेगळंपण आहे। तशी दिवाळी दरवर्षी होते। काही काही घरात दिवाळी येते, काही काही घरात दिवाळं होऊन जात। आता कोणाच्या घरी दिवाळी, कोणाच्या घरी दिवाळं, असं वाटत नाही का आपण कुठेतरी शब्दाची गंमत करतो का? नवे नवे आपल्या बाबतीत तसं घडतंय, पण किंबहुना असं का होतंय याचे कारण मीमांसा काय? गेली अनेक वर्षापासून आम्ही दिवाळी महोत्सव जो काही 4 ते 5 दिवसाचा असतो तो प्रचंड आम्ही आनंदाने प्रसन्न अंतःकरणाने करत असतो। तरीही आम्हावर लक्ष्मी कुबेर प्रसन्न का होत नाही असे प्रश्न कधी कधी पडतो। दिवाळीची पूजा म्हणजे काय? वसुबारस म्हणजे काय? रमा एकादशी म्हणजे काय? धनत्रयोदशी म्हणजे काय? नरक चतुर्दशी म्हणजेच दीपावली पाडवा म्हणजे काय? आणि यावत यमदीपदान म्हणजे काय? सरते शेवटी लक्ष्मी कुबेर पूजन का करतात? आणि शेवटचा उत्सव सण भाऊबीज म्हणजे काय? काय माहितीये का तुम्हाला? तुमची सांगतो दिवाळी कशी असते। पहिली तुमची दिवाळी सुरुवात होती नवऱ्याचा पगार झालाय का नाही इथून। दुसरी तुमच्या दिवाळीचा आनंद उत्सव, यंदा दिवाळीला नवऱ्याला आपल्याला बोनस मिळालाय का? आणि मिळालेला बोनस तो खरोखर त्याने घरी अख्खा आणून दिलाय का? इथून सुरुवात आपली दिवाळीची। मग तिथून पुढे आपलं आमच्याकडं वसुबारस म्हणजे आपल्या गायीची वासराची पूजा करतात, आम्हाला एवढंच माहिती। मग आपलं कुठंतरी गुळपोळी, पुरणपोळी असं गायीची पूजा वगैरे झाली की झालं। इतक्या वर्ष मी पाहतो हे सगळं चाललंय। मी एका वसुबारशीला एका मोठ्या गोशाळेमध्ये गेलो होतो, माझ्या हस्ते गोपूजन होतं, हजारो गायी होत्या तिथे। आणि जसं मला बोलवलं होतं तसं बाकीचे काही संत महंत आणि ज्यांची ती गोशाळा होती, गोधनशाळा होती, तेही तिथे सगळ्यांनी आम्हाला निमंत्रित केलं म्हणून आम्ही तिथे पोहोचलो। आता खरा तर प्रश्न असा होता, सगळे आले, गायीची पूजा केली, गायीला खाऊ घातला, सगळ्यांनी फोटो सेक्शन केलं। त्याच्यावर फार महत्वाचं असतं, इतक्या दिवस ते गायीच्या शेजारून जाईल, फोटो काढणार नाही। आणि सगळ्यात शोकांतिका शंका, बैल पोळ्याला माणसं बैलावर फोटो काढतील पण वसुबारशीला गायीवर फोटो काढत नाही। बघा तुम्ही, मला सांगा, तुम्ही आतापर्यंत गायीची वसूची पूजा केली, कधी फोटो काढून स्टेटसला ठेवताय का? नाही। पण बैल पोळ्याला इकडं सरजा तिकडं राजा आणि मध्ये दौलतराव, ती बैल भाड्याची, दौलतराव पाटील उभे मध्ये। आता काय करावं? आम्ही सण काय करतो, आम्ही उत्सव काय करतो, आम्हाला माहितीच नाही।
दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी येते, घरात आपल्या संध्याकाळी कुठेतरी 2-4 दिवे लावायचे, धन आणा धन आणा धन आणा. मग ती असं धन गोळा करायचं, त्याने गुळाचा खरा टाकायचा, हळदी कुंकवायचं, झाली धनत्रयोदशी. दुसऱ्या दिवशी आला दीपावली पाडवा, आकाशकंदील लावला की लगेच कपडे वगैरे घ्यायला बाजारपेठेत पोचली, सगळी खरेदी वगैरे सगळी छान 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 झाली. आता बऱ्यापैकी दिवाळी घरी करतच नाही, आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. आता स्टेटसला येत आहे आमच्याकडे घरगुती दिवाळी करून मिळेल. पूर्वी काय लाडू महाराजा घरी बनवायला 15 दिवस ती कधी पाडायला सुरुवात व्हायची, आणि इतके ते चविष्ट लाडू. आता गुड्डी काय लाडू करत नाही आणि गुड्ड्या काय लाडू खात नाही, तर तिला यायला तर पाहिजे ना काहीतरी. सगळ्या व्हॉट्सअपचा ऑनलाईनचा जमाना, बुकिंग ऑनलाईन केलं की सगळं येत आहे. त्यामुळे जवळपास आताही 50 ते 60% लोक दिवाळी विकत घेतात. आणि काही लोक म्हणतात एवढे लवकर काय, बघू नंतर. अशा 2-3 प्रकार आहेत माणसाचे. मग ते दिवाळीला आकाशकंदील तेवढा लावायचा, संध्याकाळी कुबेर पूजन, लक्ष्मी पूजन, मग ते सगळं मांडायचं, हळदी कुंकू, मग मातीची लक्ष्मी की काय, तुम्ही सगळं करताय, देखावा करताय. याला शास्त्रार्थ काहीच नाही. ऐका, याला शास्त्रार्थ काहीच नाही. मी तुम्हाला आज उद्यापासून वसुबारसी, रमा एकादशी पासून भाऊबीज पर्यंत कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने दिवाळी करायची ते तुम्हाला शास्त्राने जसं सांगितलं सगळं सांगणार आहे. आणि आतापर्यंत नाही तुम्ही केलं, इथून पुढे तरी करा. कारण बदल हा आपण आपल्यामध्ये करावा लागतो. आपण बदल कधी करतो माहितीये का? लोकांचं बघून बदल करतो. पण आपण चांगली सुरुवात करूया. ऐका, वसुबारस म्हणजे काय? वसू म्हणजे गोमाता, की जिच्या अंगी 33 कोटी देवतांची मानली आली आहे. फार पूर्वी वसुबारसची फार प्रचंड सुंदर अशी पुरातन प्राचीन कथा असा आहे की अटपट नगरामधल्या त्या नगरीतली एक कुणब्याचं कुटुंब, कुणबी म्हणजे शेतकरी, प्रचंड अगदी शेती आणि जे काही उदरनिर्वाहाच्या साधनासाठी शेती वगैरे करून परमार्थ धर्म परायण अशी सगळी लोक मनोभावे सेवा करणारे. आणि त्या घरामध्ये परिस्थिती प्रचंड नाजूक होते. त्या आजींची परिस्थिती प्रचंड नाजूक होते. परंतु त्यांच्या अंगणामध्ये एक छान सुंदर गाईचा गोठा होता. आणि त्या गाईच्या गोठ्यात एक गाई, एक वासरू होतं, एक संगोप. ज्याच्या घरात आणि ज्याच्या दारात गाई आणि वासरू आहे त्याला कोणतीही संकट येत नाही, किंबहुना त्याला भगवत प्राप्ती नव्हे 33 कोटी देवतांची कृपा होत असते. आणि एकमेव असा एक वर्ग आहे आता की ज्या शेतकरी वर्गाच्या आचरणावर अगदी साष्टांग प्रणिपात आहे. खरी गाय वासराची आणि या जनावरांची जर किंमत कोणाला असेल, माया कोणाला असेल, ते केवळ त्या शेतकरी वर्गाला आहे, बाकी कोणाला नाही. तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक फक्त त्याच दिवशी तुम्हाला गायीची आठवण येते ज्या दिवशी वसुबारस आहे. मी एका कुटुंबामध्ये जाऊन आलो, त्यांच्या गाईला दुखापत झाली होती आणि गेले ती बसून पडले होते, तर ते घर 8 दिवस अन्न पाणी सोडून राहिलं होतं. त्या गायीच्या जवळ गेल्यानंतर महाराजा त्या गायीचा मालक धाय करून रडत होता. एका प्राण्यासाठी, एका गायीसाठी रडत होता तो. इतकं प्रेम मला त्यावेळेस कळलं, अरे बाबा, हा तो गायीवर प्रेम करत नाही तर 33 कोटी देवावर प्रेम करतोय. आणि ती अंतिम क्षणाच्या पर्वकालामध्ये आणि ते घर 8 दिवस अन्नबली सोडून देतात. आणि तुम्ही आम्ही सामान्य मध्यवर्गीय लोक वसुबारस आली की कुठेतरी एखाद्याच्या दारात गायी बघायचे, त्याला खाऊ घालायचा, सेल्फी करायचा आणि पाठवून द्यायचा, बस. याच्या पलीकडे आम्हाला माहित नाही.
यावत त्या आजीबाईकडे जी गाई वासरू होतं त्याची ते दिन अहोरात्र सेवा करतील, अहोरात्र. बिलकुल स्वतःला जेवायला खावायला काही नसलं तरी चालेल, पण रानात जायची, शेतीतलं जे काही गवत असेल, ते काही घास असेल, त्यांना सगळ्यांना ते गाईला वासराला खाऊ घालायचे, मनोभावे त्यांना सेवा करायचे. गाईच्या पाठीवर जर का रोज हात फिरवला तर 72 प्रकारचे रोग आहेत ते सगळे नष्ट होतात. रोज गाईच्या पाठीवर हात फिरवावा लागतो, इतकी गाई पावन आणि पवित्र आहे. हिंदू धर्म संस्कृतीमधला कोणताही धार्मिक विधी गायीचं गोमूत्र किंबहुना गायीचं शेण याच्याशिवाय होऊच शकत नाही. इतका गाईला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि नेहमीप्रमाणे ते आपल्या सुनबाईला सांगितलं त्याने की काहीतरी स्वयंपाकाला करून ठेव आणि मी जाऊन येते, तोपर्यंत रानातली काही छोटी मोठी कामं असतात ते माळीवर बरचस मी काही मूग ठेवले, बाकीच्या काही डाळीचे सगळे प्रकार ठेवले व्यवस्थित काय, आणि त्यातून संध्याकाळचा स्वयंपाक बनव असं त्या सासूनी सुनाला सांगितलं. आणि सासू वयस्कर ती आजी रानात शेतीमध्ये कामाला गेले. सुनबाईंनी सासूबाईंचं ऐकलं आणि जुन्या काळातल्या माडीचं घर, आता आहे का नाही कोणाकडे माहित नाही मला, पण फार प्रचंड छान असायच्या माडीची घर. त्यावेळेस ज्याचं माडीचं घर तो गावात प्रचंड श्रीमंत माणूस. हा आता माडीचं घर मोकाटी पडलं तरी कोणी बघत नाही, तर काही राहिलं नाही नसलं. मी लहानपणी असताना आमच्या गावात सावकाराची एक माडी होती जुनी, आणि त्याने त्या माडी सागवानी शिडी होती, त्याला तो पडदा बिडदा लावला होता असा. आणि मी लहानपणी अगदी लहानच होतो, तुम्ही मोठे असाल मला काही माहित नाही, 3री 4थीला 2रीला असं 3रीला असे जुना सावकार ते जुनं दुकानात पद्धत छान बैठी, ते कापसाच्या गाद्या बिद्या असे बसायचे, असे मोठ्या ढेकीगिरी त्यांच्या हाते, गणपती बाप्पा गत असायचे. पण त्यांना बघितले की असं एक रुबाब असायचा. आता नाही काय राहिलंय. गेलो आणि मी रोज त्याच्याकडं ते 5 पैसे घेऊन जायचो. 5 पैसे ते आठवड्यातून कधी कधी मिळायचे, आणि ते गोळ्या मिळायच्या त्या जुन्या काळातल्या. पेपरमिंट नंतर आली, नाही ते बाहुली बी काढू नका तुम्ही, त्याच्या अगोदरच्या गोळ्या सांगतो तुम्हाला. त्याची बारीक छोटी गांधींसारखी गोळी होती, अशी फार गोड, मधाची गोळी म्हणायची त्याला, मधाची गोळी. आता हे सगळे शाळकरी त्यांना आठवले शाळेतले दिवस, त्या मधाच्या गोळीच्या अर्धी वाटून देत होता आम्ही 4 मित्र असताना एकच गोळी घेतली का नाही तर त्याच्यावर दगड घ्यायचा, दगड फोडायचा आणि तुकडं तुकडं करून अख्ख्या मित्र मंडळीला द्यायचं. आता बघा, आता 2-4 गेल्यानंतर एकटा गपचूप चहा पिऊन येतो. प्रेम नाही राहिलं लक्षात घ्या. ते तुकडं केल्यानंतर जे एवढी गोळीचा तुकडा जर उठात गेला ना ते प्रेम होतं. आता बदल असं का. आणि ते माडीवर मी रोज म्हणायचं सावकार वरून कुठून येतोय, मला वाटलं ढगातून येत असं. मला कळतच तसे लहान असल्यामुळे काय माडी काय थाट ते सावकार. आणि त्याच्याकडे जुन्या काळातली सायकल, त्या सायकलला ती लाईट बीट असायचं, ती मागा असे इंग्लिश डबे असायचे, ती गुरगुर गुरगुर टायरला फिरली की पुढे लाईट लागायची. तुम्हाला माहितीये का आता विषय सोडवला. त्या सायकल पशी ते सावकारीने 2 माणसं ठेवली, ते हात लावले म्हणून. अशी मोठी दांडकी बिनकी गमच्या बिमच्या लाल अशी बसलेले असायचे. हो, सायकलच्या जवळ यायच्या अगोदर ती माणसं ओरडायची, आपण बघू दे तरी लांब, काय खातोय बाई सायकल, काय खायची गोष्ट येऊनच द्यायची नाही दादा आम्हाला, तर बारकी पोर. माझा फक्त त्या 5 पैसे दिलं की माझं लक्ष फक्त त्या माडी वाचायचं. आणि एक दिवस त्या माडीने नेऊन खाली उतरताना सावकारीबाई आली, आणि मग सावकारीबाईने पडदा उघडला, एवढीशी माडी, सावकार एवढा कसं उतरत असं म्हणलं का सावकारीबाई ढकलून देत असं. काय सांगत होतो मी, आटपाटनगर होतो. तुमचं आटपाटनगर पाठ असाल, ते मिठाची गोष्ट, ते कोळसा झाला, लक्ष्मी आली, वृद्ध झाले, काय रोजच येते. तर मार्गशीर्ष आला की लक्ष्मी झालीच तयार.
माझ्या अजून पाठ आहे कथा. लहानपणी आम्ही 4वी-5वीत असताना वाचायचो. अजून पाठ आहे. त्यांना अजून बघून म्हणता येणार. पानं पलटी करून म्हणते ती. कुठं होता आपण आता? नाही, आटपाटीला आहेच आपण. मगाशी चाललोय आपण. 9 वाजता आलोय आपण. 8:30लाच आटपाटीला आलोय. गाडी काही जाग्यावरच आहे का? पुढं सरकली असेल ना आपली कुठेतरी. मग कुठं आली आता? हा, ती मुगाचे डबे, हरभऱ्याची डाळ ती वर ठेवली होती. सुनबाईला म्हणली मारेडी खाली का? इथं होता आपण. सुनबाईच्या मारेडी सावकाराच्या मारे उचलो आपण. आपल्याला हाच नाद वाईट आहे. काय कळलं तुम्हाला? चांगलं चाललंय ना आपलं, लोकांचं काय करायचंय का? मग ती असा गोळ होतो. आता आलं का लक्षात? पण असो, पण कुठेही गेलं तरी पुन्हा आपल्या जवळ येणं गरजेचं आहे. सुनबाई वर चढली आणि गडबडीमध्ये ते घात होतं अनेक ते जे काही डबे होते ते कारखान खाली पडले. आणि जसे खाली पडले तसे खाली गाय आणि वासरू होतो. पडल्या त्या गाय वासराला भूक लागलेली, सगळे डाळी खाऊन घेतल्या. सुनबाई प्रचंड कडक. माया, महामाया, तारी मारी, जगदंबा, काही नावं घ्या. इतकी चिडली ती, इतकी मारली ती गाय तिने, इतकं वासरू मारलं, ती मारूनच टाकली तिने दोन्हीच्या. एवढी किलबिश होती ती. नुसती गाय वासरू मारलं नाही, ती कापलं आणि त्याचा स्वयंपाक केला. आता कमाल झाली. सासू संध्याकाळी घरी आली आणि जेवायला ज्यावेळेस ताटात ते गाईचं मांस पाहिलं, सासूला अनंत यात्रा झाल्या. धावत पळत देवघराजवळ गेले. देवाचा दिवा लावला आणि देवाला प्रार्थना केली. देवा भगवंत, माझ्या सुंदर आमच्याकडून प्रचंड मोठा महापराध झालाय. मी आपल्याला शरण आलेला आहे. जोपर्यंत ती गाई आणि वासरू पुन्हा जिवंत होत नाही तोपर्यंत मी संध्याकाळपर्यंत अन्नाचा पाण्याचा थेंब घेणार नाही. आणि सायंकाळपर्यंत गाई वासरू जर जिवंत नाही झालं तर मी माझा प्राण घेईन. म्हातारी भक्तिमान होते. 5:30-6 वाजले. देवाला कालची बघा न सांगता तो भाव करू ते अंतर. विश्वंभर परिहार लगे निष्पाप निष्कलंक होता. देवाला माहिती होतं आपण जर नाही वेळेवर पोहोचलो म्हातारी घरीची लागली. इतकी भक्ती तिची होते. आणि जसं ती स्वतःच्या प्राणाचा त्याग करणार तक्षणी ती गाय आणि वासरू जिवंत झालं. हंबरला पडायला सुरुवात केली. वासराने पाहिलं तिने सगळं. इतका अत्यानंद झाला, इतका अत्यानंद झाला. देव प्रगट झाले प्रत्यक्ष भगवान महाविष्णू. आणि तो दिवस कुठला होता? तो म्हणजे रमा एकादशीचा, म्हणजे त्याला वसुबारस म्हणतात. आणि त्या दिवशी ती गाई वासरू जिवंत झालं. देवाने सांगितलं तुझी भक्ती पाहून मी फार प्रसन्न झाले, काय मागायचे ती माग. आणि मग त्या जिबाईने वरदान मागितलं की आजच्या दिवशी जो कोणी गाईचं पूजन करेल, वासराचं पूजन करेल त्याच्यावर तुझी कृपा राहू दे. देव म्हटला तथास्तु. जो कोणी वसुबारसाच्या दिवशी म्हणजेच रमा एकादशी वसुबारस दोन्ही एकादशी त्या दिवशी जो कोणी या गाई वासराचं पूजन करेल त्याच्यावर भगवान महाविष्णू सहित 33 कोटी देवतांच्या कृपा सगळ्या देवतांनी आशीर्वाद केला. आणि तो आशीर्वाद प्राप्त करायचा म्हणजे वसुबारस आहे. तो दिवस म्हणजे उद्याचा वसुबारस आहे. कशी कराल वसुबारस पूजा? ऐका. ऐका. तुमच्याकडे काय वासरू तर ऐका. नाही तर आपलं चांदीचं असतंय, कोणाकडं ऐका नाही, कोणाकडं प्लास्टिकचं असतं. कसं का असं, कोणाकडे काहीच नसलं तर चित्र काढा गाय वासराचं, पण गायीचं चित्र काढा. चित्रकला ह्यांची मला चांगलं माहिती आहे कशी काय. शांडिल्य आहेस ना मला? हा, थोड्या वेळ फक्त. आता झालं, संपलंच. आता सुरुवात आहे. पहिला सण चाललाय. अजून अभ्यंग स्नानापर्यंत मी 10 वाजवतोय. काळजी करू नकोस.
गाईचं आणि वसूचं उद्या फक्त गाईची पूजा करणं शास्त्रांना मान्य नाही. विधाई का फक्त गाईची पूजा करणं शास्त्राला मान्य नाही. गाई आणि वासरू याची पूजा करायची. कशी पूजा करा? गाईला च्या पायावर पाणी घातलं जातं, गाईच्या मागे उभे राहिलं जातं. गाईची पूजा करताना कुठं करतात? गाईची पूजा मागे. तुम्ही करता पुढे, सुख करता दुःख करता. तुम्हाला ताट दिली की तोंड दिसणे की वाढलं. पण गाईची पूजा मुखाकडून केली जात नाही. गाईची पूजा नेहमी मागून पाठीमागून केली जाते, मागच्या बाजूने पूजा केली जाते. त्याचं कारण बसलेली बाई उद्या म्हणा ही इतके दिवस मी सकाळ पूर्णच बोलत होती, ही कुठला महाराज नवीन आला ते होते मागून बोला. आई बाई करू नको, शास्त्र सांगतो. मुळात असं आहे की गाई ही स्वर्ग दरबारात असत्य भाषण केलं म्हणून शाप दिला की मृत्यू लोकात जातील आणि विष्टाकाचे गाईला. आणि म्हणून गाईची मुखातून पूजा केली जात नाही. ज्या ठिकाणातून गाईची पूजा मुखातून केली जात नाही म्हणून धर्मशास्त्रकारांनी उपशाप देणारे भगवंतांनी असा दिला की जो कोणी गाईची पूजा पृष्ठभागातून करेल त्याला गोपूजेचं पूर्ण फल प्राप्त होईल. आता कसे करायचे ते ऐका. पाणी घातलं, नमस्कार केला, मान प्रदक्षिणा करायचे, मागच्या बाजूला उभं राहायचं. हळदीचे 2 उंडे करायचे. उंडे करते? हा तुम्हाला करते? ओंडग्यांना कुठला उंडे करायचे? उंडे नाही. हळदीचा लाडू करायचा, हाप लाडू चपटा. आणि गाईच्या शेपटीच्या वरच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला 2 हळदीचे लेप लावायचे किंवा ते लाडू लावतात असं लेप लावायचा. त्याला विष्णुपद म्हणतात. गाईच्या पाठीमागे काय असतं? विष्णुपद. गंध लावायचा, अक्षरा फुलं औषध वगैरे सगळं करून झालं की गाईचं जे शेपूट असतंय ते गाईचं शेपूट मस्तकाच्या मध्यभागी लावायचं. इथे मस्तकाच्या मध्यभागी गाईचं शेपूट लावायचं. तदनंतर गाईला औषण करून गाईला प्रसाद म्हणून हरभऱ्याची डाळ, गुळ, पुरणपोळी जे काय तुमच्याकडे प्रसाद नैवेद्य असेल तो दाखवायचा. आणि गाई ज्यावेळेस पुढं जाते, ऐका, गाई मोकळी सोडायची आणि गाई पुढं चालली की गाईच्या मागे 3 पावलं चालायची. किती पावलं चालायची? 3 पावलं चालायची. ती चालत असताना गाई ज्या पावलाचं चिन्ह म्हटलंय त्या पावला पाऊल टाकायचा नाही. उभं भल्याला चालायचं नाही. आता चालायचे कोर्स आहेत. आता त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? अवधूत कॅटवॉक काय? काय निघत दुनियात. अरे अरे 3 पावलं फक्त चालायची. आणि गाईच्या पावलाची जी काही माती राहिलेली असते, ऐका, ती माती घेऊन गाईच्या शेणामध्ये थोडी मिक्स करून त्याचा धूप करायचा आणि त्या दिवशी घरात लावायचा. तो धूप लावल्यानंतर घरातली सगळी अदृश्य शक्ती किंबहुना निगेटिव्हिटीची सगळी जी काही पॉवर आहे ती नष्ट होती आणि गोमातेची अखंड म्हणजे 33 कोटी देवतांची अखंड कृपा होते. ही अशा पद्धतीने केली जाते. त्याला काय म्हणतात? वसू बारस. केली का अशी कधी? शाबास. आता इथून पुढे करणार का? हा परत नाही जरा कर. आता बसलेल्या पुन्हा एक छोटी शंका तुमची, काही विचारत नाही तरी. एखादा म्हणत आमच्याकडे पितळेची गाय महाराज. आता ही काय अधिकारी गाडी ठरायची गायच्या महाराज? लोकांचं साधारण विचार करते. उद्या मला एखादा काही विचारेल ते मी विचारू नये म्हणून मी आधी सांगतो, ऐका. तर त्याच्या वेळेस काय करायचं असतं, किमान लोकांच्या गोठ्यातल्या गाईचा गोठा असेल तिथली माती आणून तुम्ही त्या मातीवरती गाई ठेवायची. गोठ्यातल्या मातीवर, तांदळावर गाई ठेवायची नाही. ज्याच्याकडे चांदीची, तांब्याची, पितळची गाय आहे
त्या लोकांनी गोठ्यातली माती आणायची आणि थोडं शेण कालवा करून त्याच्यावर ती गाई ठेवायची, रांगोळी करून सुशोभित करून अशी पूजा करायची आणि तीच गोळा करून त्याचाच धूप करून घरात लावायचा. आता लक्षात ते पूर्ण लोक म्हणतात आम्ही धूप केला नाही, म्हणे का आमची चांदीची गाय होती, पितळाची होती, अडचण नको. तर हे उद्या करावंच लागतंय, हे केलं पाहिजे. घरातली तुम्हाला ज्या वेळेस तो धूप घरामध्ये सगळीकडे फिरेल ना, तिसऱ्या मिनिटात तुम्हाला प्रचंड छान चैतन्य शक्तीच्या अनुभूती प्राप्त होईल. हे कधी? उद्याच काय आहे? रमा एकादशी, बरोबर? रमा एकादशीचं महात्म्य प्रचंड आहे. आता आपल्या एकादशीचं महात्म्य सांगायला जर आपण गेलो ती वेळ प्रचंड जाईल. मी फक्त थोडक्यात रमा एकादशी सांगून पुढे जाणार आहे. रमा एकादशी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. ज्याने बसलेल्या मठात माझ्या सहित यत्किंचित सुइतकं सुद्धा पाप केलं नाही त्याने हात वर करा. ज्याने आतापर्यंत यत्किंचित सुईच्या टोका इतकं सुद्धा पाप केलं नाही त्याने हात वर करा. गावली बाबा सगळीच. आता ऐका, असं विषय सोडून असं आहे की पाप हे कळत नकळत तुमच्याकडून होत असतं. आपण मंदिरात आलो तरी आपल्या पायाखाली दोन मुंग्या जरी गेल्या तरी ते पाप आहे. प्रवचनात बसल्या बसल्या कुणी गप्पा मारते, तिथं ते झेंड्याचं पोरग बघा, ऐका, ते गप्पा मारते. प्रवचनात गप्पा मारणे, भास्कर बळबळ करणे पाप आहे. आता ते कसं म्हणून मी पाप नाही केलं? बाप्पाला बोलून ठोय दिशेने वाजवे. म्हणजे काही लोक मुद्दाम काही मी बघतो त्या खांबाच्या आड लपून बसतात, जेणेकरून दिसलं नाही पाहिजे. म्हाताराचा कवा एकदा तार सुटल आणि आपल्या बांधील. मला वाटतं ही ती जागाच मोकळी ठेवावं. पाप कळत नकळत होत असतं, ठीक आहे. आणि म्हणून उद्याची एकमेव अशी रमा एकादशी आहे की ज्या एकादशीच्या उपासाच्या व्रतोपासनेने तुमचं सगळं पापाचं क्षालन होतं आणि भगवान महाविष्णूंची अखंड कृपा होते. आलं लक्षात? म्हणून जर कोणी आतापर्यंत एकादशी कोणी धरली नसेल त्यांनी किमान उद्या दिवस तरी कार्तिक एकादशीची जर महात्म्य मी कथाभाग सांगितलं तर आपलं आजचं प्रवचन त्याच्यावरती मला थोडं दिवाळी हा विषय संकल्प सांगायचा आहे. मागे पुढे मी एखाद्या दिवशी ती कथाही तुम्हाला निश्चित सांगेल. पण उद्याची रमा एकादशी ही प्रत्येकाने करायचीच आहे. उद्याच्या दिवस कंपल्सरी प्रत्येकाने उपवास करायचाच आहे. उद्या जर यदा कदाचित उपवास नाही केला तर काय होते ती ऐका. जन्माला आल्यापासून जर का आतापर्यंत रमा एकादशी ज्याने कोणी पकडलेली नाही, ज्यांच्या महिन्याच्या एकादशी त्यांचा काही दोषच नाही, विशेषच नाही. पण कधी एकादशच नाही ज्या लोकांना आणि त्यांनी उद्या एकादश धरले नाही तर जन्मापासून आतापर्यंत जेवढे पाप केले तेवढे डबल होते. मग उद्या डबल वाढवायचे का कमी करायचे तुमच्या लक्षात घ्या. संपलं उद्याचा दिवस. वसुबारस रमा एकादश. परवा काय? धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी म्हणजे काय? धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी देवताची पूजा करणे. समुद्र मंथन करत असताना धन्वंतरी देवता प्रगट झाली. त्या प्रागट्यकरणाच्या दिवसाला धनत्रयोदशी असं म्हणतात. या दिवशी जो कोणी धनत्रय म्हणजे आता हा जो देव प्रगट झाला तो प्रगट होताना एका हातामध्ये अमृत कलश ठेवून आला आणि दुसऱ्या हातामध्ये आयुर्वेदाचं शास्त्र आणलं. म्हणून उद्याची पूजा ती जी धन तुम्ही ठेवता, धन, बरोबर ना, त्या धनाचा आणि धनत्रयोदशीचा दूर दूरपर्यंत संबंध आहे. असंच झालंय आपलं. नियम का बोला आपला असं आहे, जे करायला पाहिजे ते आपण करत नाही, जे नकोय करायला ते करून बसतो. धनत्रयोदशीला काय करायचंय महाराज? कुठली पूजा करायची, कशी पूजा करायची, का करायची, काय विशेष आहे?
तर खरं धन्वंतरी देवताची पूजा आहे. या पूजेच्या दिवशी खरं तर अमृत कुंभ पूजला जातो. अमृत कुंभ म्हणजे उद्या काय करायचंय, धनत्रयोदशीच्या दिवशी एक पाण्याचा तांब्याचा स्वच्छ गडवा घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी आणि तुळशीची पानं आणि त्याच्यावर एक तबकडी करते, तांबण असेल, छोटीशी प्लेट असेल, त्याच्यामध्ये धान्य भरायचं. म्हणजे धान्यामध्ये तुम्ही जे धन ठेवताय ते ठेवलं तरी चालेल, तांदूळ ठेवलं तरी चालेल, बस तांदूळ किंवा हे दोनच धान्य ठेवायचे. आणि त्याच्यावर एक सुपारी किंवा ज्यांच्याकडे धन्वंतरी देवताची मूर्ती आहे अशी मूर्ती ठेवायची. ही पूजा करत असताना कलशावर ते तबकडी ठेवण्यापूर्वी एक तो उजव्या हाताची झाकणी कलशावर ठेवायची. आतमध्ये जे अमृत कलशमध्ये जे पाणी आहे ते तीर्थ आहे, ते अमृत आहे, हा भाव तुमचा पाहिजे. तर तुळस हे अमृत संजीवनी, तुळस हे अमृत संजीवनी, पाणी हे अमृतच आहे. आणि ते एकत्र केल्यानंतर उजव्या हाताची झाकणी ठेवून प्रार्थना किमाने वेळी करावी की हे धन्वंतरी देवता, माझ्या कुटुंबामध्ये कोणालाही कसल्या प्रकारचा आधी व्याधी रोग काही होऊ नयेत. आम्ही घरातले सगळे लोक आनंदी सुखी उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं. आणि ज्यांना कुणाला आमच्या घरात आजार आहे त्या सगळ्यांचे आजार निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची. प्रार्थना करत असताना उजव्या हातावर जे अग्निहोत्र असतंय त्या अग्निहोत्रातलं तुमची ऊर्जा त्या पाण्याला स्पर्श करत असते, पाणी अभिमंत्रित होत असतंय. आणि मग त्याच्यावर धन्वंतरी देवताचं आवाहन करायचंय. आणि मग तुम्ही त्या तबकडीमध्ये धन असेल, तांदूळ असेल ते ठेवून, ज्याच्याकडे मूर्ती आहे त्यांनी मूर्ती ठेवा, ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी सुपारी ठेवा. आणि त्या सुपारीला धन्वंतरी देवता म्हणा. नुसतं धन पूजून धनत्रयोदशी होत नाही, धन्वंतरी देवता म्हणून सुपारी ठेवा. आणि धन्वंतरी देवताचा मंत्र म्हणा. काहीच नाही आठवलं तर ओम औषध चक्राय नारायणाय नमो नमः एवढं तरी मंत्र म्हणा. लेला होतंय म्हणा, थोडं एक अर्थ सांगा, अजून सोपं सांगतो. ओम औषध चक्राय नमः एवढं जमतंय का? ना औषधाची सवय प्रत्येकाला, गोळ्या बिस्किट किंवा ओम धन्वंतरी देवता अभिवडमा असा मंत्र म्हणा आणि त्याची पूजा करा. पूजा करताना हळद कुंकू फिक्सच असते आपलं, पण पुढचा देव आहे का बाई आहे कळलं पाहिजे. खबरदार पुरुषाला हळदी कुंकू लावला जातात, अजिबात लावायचं नाही, नाही तर हळद दुसरी कुंकू बसलो सगळं बोलत होते ते. बऱ्याचदा तुम्ही पतीला सुद्धा कुंकाचं नाम लावतात, वर हळदीचं बोट लावतात. हळद का लावतो तुम्ही? काही संबंध आहे का? त्याला एका हळद लागली त्याची जखम अजून बरी झाली. तुम्ही अजून कशाला जखम सोडताय? म्हणून कधीही कुठल्याही पुरुषाला अजिबात हळदी कुंकू लावायचं नाही. बोटावर निमंत्रण ठेवा. हळदी कुंकू आलं की आपलं समजायचं, पुढं बघायचं काय आणि मग लावायचं. ठीक आहे, ह्याच्यामुळे माझं प्रवचन दुसरीकडे जात नाही. हळदी कुंकू देवाला काय म्हणणार? आता देव आहे, धन्वंतरी देव, काय म्हणणार तुम्ही? बाबा चंदनाचा टिक्का लावा, नसेल चंदन तर हळद ओली करून लावा. बस कुंकू व्हायचं नाही. अक्षर व्हा, फुलं व्हा, नैवेद्य म्हणून दूध या सगळ्या गोष्टी अर्पण करून प्रार्थना करायची. आणि ती पूजा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कलशातलं पाणी फेकून द्यायचं नाही. आता आपल्याकडे सुरुवात त्याची ठरलेलंच आहे, गाढवा भरायचा पूजेचा, रात्रीचा असेल सकाळ व तुळशीला की तुळस उगवाना एवढं पाणी कुंकाचं होतं. तेच पाणी अभिमंत्रित झालेले देवतांची स्थापना त्याच्यावर आहे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घरातल्या सगळ्या लोकांनी पाणी घेऊन द्यायचंय. तेच पाणी प्यायचंय, कुठेही शिंपडायचं नाही. घरात राहिलेलं सगळं पाणी पिण्याच्या भांड्यात टाकून द्यायचं. म्हणून पाण्यात फक्त पाणी तुळसच टाका, त्याच्यात ते हळदीकुंकाची बोटं बुडवा आणि काय सुपारी एक वाली रुपया काही टाकू नका. द्या दोनच गोष्टी टाकायच्या. ते अशा पद्धतीने धन्वंतरी देवाची कृपा होत तुम्हाला इथून पुढचं वर्षभर कसलाच तुम्हाला आजार होणार नाही.
आधी होणार नाही, व्याधी होणार नाहीत, आणि ज्यांना झालंय त्यांना द्या, त्यांच्याही कमी होतील. अशी धन्वंतरी देवताची पूजा आहे ती. उगा आपलं धन आणायचं, बोल टाकायचा, हर महादेव, त्यांची पूजा सुरू लागली. त्याचा संबंध नाही काही. आलं लक्षात? धनत्रयोदशी. आता त्याच दिवशी धनत्रयोदशीला अजून एक धर्मशास्त्रामध्ये उत्तम कथा. हेम नावाचा एक राजा होता. ऐका, झालं आता 5 मिनिटं संपवून टाकतो. तो राजा प्रचंड भक्तिमान. पण धनत्रयोदशी का करायची ते सांगतो. प्रचंड धनवान आणि धर्मशील, भक्तिशील आणि देव ब्राह्मण या सगळ्यांना मानणारा, पूजनारा. बऱ्याच वर्षाने भगवत कृपेने त्या राजाला पुत्र संतान प्राप्त झाला. एवढा आनंद झाला त्या राजाला की पूर्ण राज्यामध्ये त्यांनी प्रचंड दान धर्म केले. गोरगरिबांना वस्त्र असतील, अन्न असेल, वाटेल तेवढं सगळं त्यांनी दान करून आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आणि आपल्या राज्यातल्या सगळ्या ज्योतिषांना बोलून घेतलं. ज्योतिषांना विचारलं की ही पत्रिका माझ्या मुलाची, ही पत्रिका, या पत्रिकेनुसार या मुलाचं भविष्य सांगा. सगळ्या ज्योतिषांनी पत्रिका पाहिली आणि एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पंडितांनी, एखाद्या ज्येष्ठ पंडितांनी बाकीच्या पंडितांकडे पाहिलं आणि कनिष्ठ पंडितांनी ज्येष्ठ पंडितांकडे पाहिलं. एकत्र सगळ्यांचा एक निर्णय झाला. राजाला सांगायचं कोणी, तर ज्येष्ठांनी सांगितलं, ज्येष्ठ पंडितांनी सांगितलं, राजन क्षमा करा, पण या मुलाचं लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशीचा मृत्यू होईल. 4थ्या दिवशीचा मृत्यू होईल. राजा अत्यंत घाबरला. काय करावं, कशा पद्धतीने करावं? याला तर हा राजकुमार आहे, उलटा आहे की याला वाचवलं, त्याचा आद्यधर्म आहे, त्याचं कर्तव्य होतं. मग राजाने असं केलं की असा एक प्रदेश बघा, असा एक प्रांत बघा, असा एक राज्य करा की त्या राज्यात स्त्री नसणार, मुलगी स्त्री अजिबात कुठेही नसणार. म्हणून त्यांनी असं एक प्रांत आणि असं एक राज्य पाहिलं. त्या राज्यामध्ये स्वतःच्या मुलाला तिथे सोडून दिलं की ज्या राज्यामध्ये लांब लांब दूर दूर पर्यंत एकही स्त्री नव्हती. आता मात्र काळजी राजाची गेली असं राजाला वाटलं. पण जे घडे ते नटले, हे त्रिवार सत्य. आणि भगवंताची लीला अशी की त्या राजाचं मुलगा जंगलामध्ये फिरत असताना एक राजकुमारी त्या ठिकाणी त्याला दिसली. माया राजकुमारी पाहिली. दोघांचे नयन एकमेकास स्पर्श झाले. दोघांमध्ये नयनातून प्रेम निर्माण झालं आणि एका क्षणामध्ये ते लग्न तयार झाला. प्रेम आनंद असतो हे केल्यानंतर, ठेस लागल्यानंतर कळते. चांगली चांगली त्यात फरफलून निघाली. तसं राजाच्या पोराला लक्षात आला, गोल केला. सुरुवातीला मजा वाटली त्याला. आणि लग्न जसं झालं महाराज, 4थ्या दिवशी खलास, पोरगं मेलं. आता त्याची जी पत्नी होती राजकुमारी, पती परमेश्वराचं निधन झाल्यानंतर मात्र तिला न्यायला आला जो यम होता, ते यमाने प्राण काढले आणि यम निघाला. तशी ही बाई त्या हेमराजाच्या सुनबाई, राजकुमारची धर्मपत्नी, यमाच्या पाठीमागे धावत निघाली. काही करा पण माझ्या प्राणनाथाचे प्राण परत द्या. एवढं अनुष्ठान, एवढं जप बंद केलं तिने की यमाला प्रसन्न करून घेतलं आणि आपल्या पती परमेश्वराचा प्राण पुन्हा वापस घेतला. तो दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा. आणि मग त्याच्यासाठी काय सांगितलं? यमाने सांगितलं, जर तुला तुझ्या पतीचा प्राण पाहिजे असेल आणि तुझ्या पतीचा अपमृत्यू झालाय, अचानक मृत्यू झालाय आणि असा मृत्यू होऊ नये असं वाटत असेल, तर दक्षिण दिशेला आजच्या दिवशी एक दिवा लाव. म्हणजे इथून पुढे तुझ्या घराण्यामध्ये, कुटुंबामध्ये कोणाचाही अपमृत्यू होणार नाही. म्हणून त्रयोदशीच्या दिवशी ऐका, दक्षिण दिशेला एक दिवा लावत्या. कुठे? दक्षिण दिशेला. तो दिवा कशाचा असा याच्यात शास्त्र आहे. शेणा मातीचा दिवा केला जातो. शेणा मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा, अशा 2 दिव्यापैकी एक दिवा चालतो. बाकी निरंजन, तांब, पितळ, सोनं चालत नाही.
दक्षिण बाजूला एक दिवा त्रयोदशीला संध्याकाळी लावायचा कणकीचा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि त्याची जी काकडा असतो म्हणजे वात बुक्क्यामध्ये काळी करायची काय, आणि खाली थोडस शेणाने सारवायचं आणि त्याच्यावर तो दिवा लावायचा. पण तो दिवा लावताना घरातल्या जेवढी लोक आहेत त्यांच्या अंगाने ओवाळून घ्यायचा आहे, ओवाळायचा असा आणि दक्षिण बाजूला ठेवायचा. जो जो कोणी दक्षिण बाजूला दीपदान करेल याला दीपदान म्हणतात. जो कोणी दीपदान करत त्याच्या घरातला अपमृत्यू टळेल किंबहुना कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू होणार नाही. म्हणून प्रत्येकाने दक्षिण बाजूला दिवा लावण्याची प्रथा आहे. किती जण लावत होते दिवे? लावलाय का दिवा कधी? हा बर. आणि ज्यांनी नसेल लावले दिवे तर त्यांनी काय करा, धनत्रयोदशीच्या दिवशी त्या ठिकाणी तो दिवा लावायचा. आणि म्हणून यम दीपदान असं त्याला म्हटलं जातं, जे धनत्रयोदशीच्या दिवशीच पुन्हा अमृत संजीवनी प्राण मिळाला. कुठल्या दिवशी? त्रयोदशीला. म्हणून यमदीपदान 2 दिवसात, कधी कधी त्रयोदशी चतुर्दशी एकत्र करतात, म्हणून चतुर्दशीला कधी कधी काही लोक लावतात, पण शास्त्रानुसार त्रयोदशीला यमदीपदान त्या ठिकाणी लावायचं. आता त्रयोदशीचा आपला विधी संपला. काय येईल आता पुढे? नरक चतुर्दशी, बरोबर ना? आणि दिवाळी पाडवा हा दुसऱ्या दिवशी. नक्की आहे का तुमचं? थांबा मी बघतो, मी घेऊन आणले. असे कसं म्हणता? ऐका, नरक चतुर्दशीच आहे आणि नरक चतुर्दशीला आपल्याकडे छोटी दिवाळी म्हणतात, ज्याला आपल्याकडे आता दीपावली म्हणतात. 2 दिवाळी असतात. किती दिवाळी? 2 दिवाळी. एक छोटी दिवाळी, तिला आत्ताची उद्याची नरक चतुर्दशीच्या दिवशी तिला काय म्हणतात? धाकटी दिवाळी. आणि थोरली दिवाळी कधी असते? लक्ष्मी पूजनाला. आणि देव दिवाळी देव दिवाळीला. आता त्याला काय कितीच नाही सांगितलं. ऐका, आता आपल्याला काय ऐकायचंय? नरक चतुर्दशी. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती ती कथा, सगळ्यांना दरवर्षी मी सांगत असतो, तरी ओझर ते कानावर तुमच्या असावी म्हणून ऐका. भौमासुर नावाचा एक असुर दैत्य, नरकाचा अधिपती, म्हणून त्याला नरकासुर सुद्धा म्हणतात, पण मूळ नाव त्याचं भौमासुर. प्रचंड शक्तिमान, अतिशक्तिमान, महाभयंकर शक्तिमान. आणि एवढा अत्याचार हे महाराज जवळजवळ 16,000 स्त्रियांना त्यांनी नरकामध्ये कोंडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. आणि त्याला त्याचा वध करायचा म्हणून सगळ्या देवतांनी प्रार्थना केली. इंद्राने देवांनी सगळ्या देवांनी भगवान श्रीकृष्णाकडे आले, कृष्णा तूच आम्हाला करू शकतो. त्राहिमा तू ऐका, त्या भौमासुराला, त्या नरकास भौमासुराला वरदान होतं की याचा वध एका स्त्रीच्या हातून होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणजे ठीक आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर युद्ध करण्यासाठी एकटे गेले नाही. एकच युद्ध असे की दोघं नवरा बायकोनी केले. एक युद्ध भगवंताने असं केले की दोघं नवरा बायकोनी मिळून एक युद्ध केले. आणि ते म्हणजे या नरकासुराचा वध करण्यासाठी देव निघाले. देव व्यक्ती नाही निघाले, सत्यभामाला घेऊन निघाले. देवाच्या पत्नी किती? 8 बायका आहेत देवाला. किती? 8. कृष्णाच्या किती पत्नी आहेत? तुम्ही किती म्हणले असता? नाही, तू 4 म्हणजे दाजी तुझं काय अभ्यास कमी उद्या म्हणजे एकच झाले. तुझ्या सांगण्याने आज शास्त्रात थोडीच हा दादाचं एक राहायला. हा नाही, काही लोक 16,000 म्हणतात. तुमची एक हायती टिकवा, देवाच्या नंतर मोजा.
देव निघाले झाला. बरं एकटी नाही निघाले, बायकोला घेऊन निघाले. सत्यभामा गरुडावर बसले देव. गरुडावर सत्यभामाला पुढे बसवलं आणि सत्यभामाला घेऊन देव नरकासुराचा वध करण्यासाठी, भौमासुराचा वध करण्यासाठी, भौमासुराचा चिरंजीव त्याचा वध करण्यासाठी आणि त्याचे 6 पुत्र या सगळ्यांचा वधासाठी भगवंत स्वतः आपल्या धर्मपत्नीला सत्यभामाला घेऊन निघाले. नरकामध्ये पोहोचले. भौमासुराचं आणि भगवंताचा कृष्णाचं प्रचंड महायुद्ध झालं आणि त्या युद्धाच्या करत असताना गरुडाचं सारथ्य सत्यभामा करत होते. आणि सत्यभामाने ज्यावेळेस कृष्णाला आघात होऊ लागला त्यावेळेस सत्यभामाने अशी एक शक्ती अभिमंत्रित करून ब्रह्मास्त्र सोडलं आणि नरकासुराचा, भौमासुराचा वध झाला. जसा वध झाला अनेक राक्षस तिथे नरकामध्ये प्रचंड भयंकर युद्धामध्ये एवढे राक्षस भगवंताने मारले की त्या भगवंताचा अंग सगळं रक्ताने माखलं होतं कृष्णाचं. आणि हे युद्ध संपल्यानंतर त्या नरकामध्ये बंदिवान केलेल्या त्या राजाने 16,000 जगश्रेय त्यांना मुक्त केलं. ऐका आता बारकाई घेतलं. 16,000 बायका बाहेर आल्यानंतर त्यांनी कृष्णाला शरण गेल्या, हात जोडल्याने सांगितलं वा. आणि या राज्याच्या कुमारिकांमध्ये या दुष्ट नरकाने आम्हाला बंदिवान केलं. अनेक वर्ष आम्ही इथे या नरकामध्ये अनेक नाना यातना भोगत आहे. भगवंता तो आला, आम्हाला सोडवलं, तुझी कृपा झाली. भगवंता खरं सांगतो आता आम्हाला इथून पुढं आमचं जीवन कसं, आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला समाज काय म्हणेल, आम्हाला बाली कोण आहे का, आम्हाला लोक समाजात मान देतील का, आम्हाला सांभाळतील का, तू काहीतरी आमच्यावर कृपा कर, काहीतरी तुझं आमचं नातं जोड. म्हणून ते सखयेचं नातं 16,000 सखया, 16,000 पत्नी नाहीत काय, ते नातं भगवंताने त्यांना दिलं आणि त्यांना मुक्त केलं. आणि म्हणून त्या दिवशी नरकासुराचा वध केल्यामुळे नरक चतुर्दशी, चतुर्दशीच्या दिवशी केल्यामुळं त्याला नरक चतुर्दशी असं म्हणतात. देवाच्या अंगावर रक्त पडलेलं तर सत्यभामाने सगळं काय करावं, पहाटे 4 वाजता महाराज सत्यभामाने पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर चांदीचं चौरंग भगवंताला बसवून तेलाने अभ्यंग स्नान घातलं. कुणाला, भगवंताला. किती वाजता, पहाटे 4 वाजता. कोणी घातले स्नान, सत्यभामाने. आपली सत्यभामा किती वाजता उठली, तसे कृष्णाला म्हणजे सावध राहिला आता. तर मग सत्यभामाने सावध राहा की किमान आता उद्याच्या 2-3 दिवस तरी लवकर उठा. 4 वाजता अभ्यंग स्नान असते, पहिली अंघोळ म्हणतात त्याला, अभ्यंग स्नान असते. आणि अभ्यंग स्नान करत असताना तुम्हाला माहितीये का काय अभ्यंग स्नानाची बोली असते, असं चौरंग ठेवणारा रांगोळी वगैरे सत्यभामा आई साहेबांनी काढली. भगवंता त्या ठिकाणी पिवळा पितांबर दिसून बसलेले वा, आणि पिवळा पितांबर दिसून त्या सत्यभामाने तेलामध्ये त्या ठिकाणी तेल देवाच्या अंगाला लावलेलं आहे. सगळ्या अंगाला मळी काढून देवाच्या अंगाला जे काही राक्षसाचं रक्त लागलेलं आहे ते सगळं काढून त्यांना अभ्यंग स्नान घातलं. म्हणून दिवाळीचं अभ्यंग स्नानाची प्रथा आपल्याकडे पडली. म्हणून आपल्याकडे सुद्धा अभ्यंग स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून प्रत्येक सत्यभामाने किमान 1 दिवस तरी पहाटे 4 वाजता उठणं गरजेचं आहे. पहाटे 4 वाजता 3 आंघोळ करणं गरजेचं आहे. ही पारोशी त्याला आंघोळ घालतो, त्याचा फरक तुझी आवड त्याच्या पूजेला जात काय ऐका. हा, आणि चौरंगावर आपला श्रीकृष्ण बसवायचं सकाळी. आणि कृष्णाने पितांबरोबर नेसा बसा आणलं पेन घेऊ काय कृष्ण पूजेला पिवळा पितांबर नेसा कृष्णाने. सत्यभामाने चांगली सकाळी मोगरा वेगळा तपासा बांधून घेतो, चांगली सकाळी आखंड शिंट बिंट मारून मस्त पैकी 9वारी साडी नेसून असं चांदीच्या वाटीमध्ये असं तेल बी सदैव चौघडा लावा
मोबाईलला मस्तपैकी वातावरण दिले आहा धूप दीप करा वा 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 वा. मग कृष्ण म्हणा अहो ऐकलं का वा कृष्ण काय बोलत सुटत. पण कृष्ण आपलं बसत पण सत्यभामाने ज्यांना बसला की मग त्याच्या पायाला तेल लावून आणि जुने भांडणं काढू नका त्याचा अनुभव नाही तर सांगताना सांगतानी अभ्यंग स्नान. हा गोड प्रेमीचा अभ्यंग स्नान करा. आणि त्या दिवशी सत्यभामाने स्वतः कृष्णाला आंघोळ घातली होती. तुम्हाला आठवतंय का तुम्ही कृष्णाला आंघोळ घातली वर्षभरात? मला आम्हालाच माहित नाही ते कवा आंघोळीला येतो. उद्या दिवस कृष्णाला आंघोळ घाला कुठं जात नाही ते. आणि तुम्ही स्वतः त्याला स्नान घालायचं. आणि पहिली स्नानाचा मान कृष्णाला मग मुलांना असं असतं ते. मग स्नान झालं की त्यांना औषण करा, गंध लावा, गोड पेढे भरवा. आणि मग तुम्ही जे काही फराळ स्वादिष्ट केलेलं आहे किंवा विकत आणलेलं आहे ते कृष्णाला द्या. मग कृष्ण आनंदित होईल आणि फक्त आशीर्वाद द्या तुम्ही हरी होता बस. नाहीतर सत्यभामा म्हणे आज कृष्ण खुश आहे चला ब्रँडेड मध्ये अजिबात. चंदुबाबा जगताप अजिबात परवायचं नाही आपल्याला. कृष्णानेच टाकायचं जय हरी जय हरी. सत्यभामा किती लागा नाही उद्या पण कृष्णाने सावध राहा. दिवाळी आहे दिवाळी नको. झाली नरक चतुर्दशी. आणि या नरक चतुर्दशीला चारच्या पुढे जेवढी लोक उठ्या 4 वाजून 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 5 मिनिट 1 मिनिट जरी गेला ना की नरकासुर होणार. कोणी वाचत नाही. सगळी नरका रक्त प्याती तुम्हाला ह्याच भाषेत बोलणं होतं. उठा ना लवकर उठा उठा दिवाळी मोठी साधनाची वेळ आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा एक दिवस? प्रत्येकाने पहाटे सकाळी उठलंच पाहिजे. गजर लावा 2चा म्हणजे 3 वाजेपर्यंत. नरक चतुर्दशी संपली. आता दुसरा दिवस आहे. धाकटी दिवाळी संपली. आता काय येते? थकली दिवाळी. लक्ष्मी कुबेर पूजन. कधी विचार केला का अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन का आहे? कशासाठी का करायचं? आणि लक्ष्मी कुबेराचं एकत्र पूजन का? एका भगवंताचं लग्न होतं भगवान नारायणाचं. आणि भगवंत नारायणाचं लग्न होत असताना त्यांना लग्नासाठी कर्ज घेतलं त्यांनी. कुणाकडून? कुबेर. कुबेर कोण आहे? रावणाचा सावत्र भाव आहे. रावणाचा सावत्र भाव. विश्रमान ऋषी मुनींचे हे 2 पुत्र म्हणजे कुबेर आहे आणि रावण वगैरे बाकी सगळे. तर हे सगळं जे आहे तर कर्ज झाल्यानंतर त्या लक्ष्मीबरोबर लग्न झाल्यानंतर त्या लक्ष्मीच्या आल्याने कृपेने ते इतकं ईश्वरी मिळालं त्यांना की ते सगळं कुबेराचं देऊन प्रचंड शिल्लक राहत गेलं. आणि जेवढं लक्ष्मी त्यांना देईल तेवढं कुबेराचा धन वाढत गेला. आणि कुबेर त्या ठिकाणी प्रसन्न झाला की जितकं तुम्ही कर्ज घेतलं होतं देवा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दिलं. म्हणून आजच्या दिवशी जो कोणी लक्ष्मी आणि कुबेराचं एकत्र पूजन करेल त्यांना प्रचंड लक्ष्मीची अनंत कृपा. आता इथं छोटीशी गोष्ट आहे का, मी लक्ष्मी पूजन अनेक लोकांच्या घरी बघितलं ते गुंडके आणतात सगळे. आणतात असतात का नाही? ते 5 गुंडके असतात, बत्ताशे असतात, परत सुरमुरे असतात, अजून ती मातीची लक्ष्मी असते. आणि आपली अलक्ष्मी तिला आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतो आपण? केशव. ठीक आहे, तिला अलक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी अलक्ष्मी. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नीट बारकाईने ऐका, फक्त लक्ष्मी आणि कुबेर पूजन आहे. अलक्ष्मी पूजन नाही. अलक्ष्मी जावी म्हणून प्रार्थना आहे. अलक्ष्मी जावी म्हणून प्रार्थना आहे.
अलक्ष्मीचा पूजा नाहीच आहे. आणि आपण काय करतो, घरी असं मस्त वगैरे मी वस्त्र वगैरे आणतो, त्या गुंडग्यात घेतो. त्या गुंडग्यांचं मला अजून कळलं नाही काय म्हणतं काय नाही. काही लोक त्या गुंडग्यात कुणी धन टाकतं, कुणी हरतुडं टाकतं, कुणी काही पैसे टाकतं, कुणी त्याच्यावरती बोलावतं. नक्की काय आहे ते तुम्हाला माहिती होतं काय नाही, बाजारात मिळते आणायचं. मुळात माझ्या माहितीप्रमाणे त्या जे काही गुंडग्या आहेत त्या 8 असाव्यात, त्यात अष्टलक्ष्मी म्हटलं जातं. त्या 5चा काही साधा अर्थ नाही. 8 आणाव्यात, 8 लक्ष्मी, 8 लक्ष्मी, औदार्य लक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, अशा 8 लक्ष्मी. आणि ते सगळं त्याच्यामध्ये ते भरावं लागतं. म्हणजे पूर्वी पूजन करत असताना तेवढं त्यांच्याकडं सोनं होतं रंजन नांदन म्हणून ती 5-5 घरे ठेवत होते. आता तुमच्याकडे किती आपलं काही मस्त काय करायचं, आणले तर 8 आणायच्या, नाही तर 5 आणा. पण त्यात भरून व्हावं, लक्ष्मीचे जे काही पात्र ते भरून व्हावं म्हणून एका ह्याच्यामध्ये काय असावं, धन असावं. हलकुंड लक्ष्मी स्वरूप म्हणलं जातं. त्याच्यानंतर सुट्टे पैसे असतील, अजून बाकीच्या काही असतात, त्या सगळ्या धनस्वरूपाला जे वस्तू आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये लक्ष्मीची पूजन करत असताना जसं आपण एखाद्या वस्त्र टाकून धान्य त्याच्यावर कलश आणि कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलं हे सगळं ठेवून त्याच्यावर आपण काय करतो, तामणाच्या म्हणजे त्या डब्यामध्ये आंब्याचा रहा आणि त्याच्यामध्ये धान्य भरून लक्ष्मी आणि कुबेर या 2 गोष्टी ठेवायच्या. इथे त्या पूजनावर तिथे केरसुणी ठेवायची. अलक्ष्मीची पूजा केली. आता ऐका काय झालं, दिवाळीचा सण होता, असंच होता दिवाळीचा सण. आणि दिवाळीचा सण लक्ष्मी पूजन प्रचंड लक्ष्मीच्या मंदिरामध्ये होती. अशी गर्दी महाराजा की भयंकर, अख्खं गाव, पंचकृषी, अख्खा संपूर्ण प्रांत लक्ष्मीच्या मंदिराच्या दर्शनासाठी, जगज्जननी महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी एवढ्या 8-8, 10-10, 20-20 किलोमीटरच्या लाईन दर्शनासाठी. आणि शेजारीच एक दुसरं मंदिर होतं पलीकडं, तुटलेलं फुटलेलं, त्यात अलक्ष्मी होती. तिचं नाव अवदसा. काय म्हणतो तिला आपण, अवदसा. आता एक आपलं घरी घरच्याने दिवाळी करून दिली म्हणजे काय काम करत नाही, दिवसभर गोंधळ काय खाकाय खोकाय, पण तिचं एकदा परडी लागली तिने कटाळलं. एवढं तरी काम करा म्हणले, नैवेद्य तरी तेवढा जाऊन टाकून या. ती बिचाऱ्याने ती नैवेद्याचं ताट बसलं, सायकलला लावलं आणि गेलं. जी ती मंदिर बघितलं लक्ष्मी आणि सर्वजण एवढ्या मोठ्याला शितूची जाण लागली की हायवे पर्यंत किंवा आपला कवा नंबर लागायचा, आपण कवा ती नैवेद्य करायचा, कवा आपली घरचे लोक जेवायचे. अरे शेजारी मात्र मुगलच मंदिर आहे, आपण तिथं जाऊ. सगळी लोक इकडे गेले आणि एकटं तिकडे गेलं. नैवेद्याचं ताट घेऊन लाडू, करंजी, बर्फी, चकल्या, चुकल्या, शंकरपाळी आणि ताट नैवेद्याचं घेऊन जसं त्या अवधूसाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकला, देवी प्रसन्न. देवी तसंच गाव त्याला काय वाटलं, पाहिजे दिवस लक्ष्मी प्रसन्न होईल. बालका काळी बोल, मी तुझा प्रसन्न झालेला आहे. तेव्हा मला आत्म येऊ दे की देवी खुश. पहिल्याच कितीतरी वर्षातून हा दुःख तरी पाऊलच टाकलं, ती जाया तुझ्या ती सगळं ती साफ करत आलं. देवी म्हणजे तुझा प्रसन्न झाले, मोठ तुला काय करायचं, काय मागावं त्यांनी. मला तू प्रसन्न झाली, माझ्या विविधता काय मागणारा हुशार लागतो, अतिशय हुशार होता. तू काय म्हणला माहितीये, तू माझ्या घरात निघून जा बस. अवधूसला काय मागितलं, तू माझ्या घरातून निघून जा. ती म्हणली तथास्तु. ती गेली, लक्ष्मी आली घरी. जास्त एवढीच पडलेलं पात्र्याचं घर, राजवाडा सोन्याचा झाला. घरात सोनं ठेवायला जाणार, प्रचंड पैसा, अष्टलक्ष्मी, एवढा प्रसन्न.
भयंकर कृपा झाली लक्ष्मीची. घरी बाहेर आला तर सायकल बी सोन्याची झाली. तो आपलीच घरी गेला एवढं सोनं. आनंद झाला. शेजारचा मित्र भेटला. भाऊ कशी काय लॅटरी लागली? नाही इकडे कोण सांभाळून काय लाडू जिलेबी चकली शंकरपाळे घेऊन पंदिराचा तुला काय मागायची ते देवी देती म्हणतात. रामभाऊ गेले काठी घेऊन गेले. पहिलेच पाहिजे नुसती दाखवत चालले. प्रसन्न आहे मी तुझ्या ये आती आती. रामभाऊ कशी झाले? जसे आत पाऊल टाकला महा देवी प्रसन्न. अवधूत म्हणजे काय पाहिजे? माझ्या घरी येऊन वाह. रामभाऊचा सोन्याचा आंडा होता. रांजण फुटला. काहीच राहिलं. आता तुम्ही विचार करा, तुम्ही जी लक्ष्मी अलक्ष्मी एवढ्या नोटा बिटा नव्या नव्या पोचाय ठेवता, सोनं ठेवता त्याच्यावर. बरेच लोकांना मानते पण पूजेला थोडाच करते. आणि जर ती किरसुनी अवधूसाठी जर त्याच्यावर लुटून आणतो गादीला सगळ्याच माल काय रे. म्हणून अलक्ष्मी लक्ष्मीच्या बरोबर पूजत नाही. ती कोपऱ्यातच ती बाजूला त्या दिवशी फक्त तिला मान आहे. आणि पूजा करताना काय म्हणायचे तिला? माझ्या घरातून तुम्ही काय म्हणता? बया इथंच पूजा ठेवली मला. मग बरोबर ती तुला मी उलटी पलटी करते. काय ठेवत नाही. मग नेमके हप्ते बचत गटाचे हप्ते इकडचे हप्ते तिकडचे हप्ते आणि दिवसभर ती खाणार. तिचा नादच सुटत नाही यांचा. मनात ठेवा तुम्ही या घरातलं सगळं अवगुण घालून टाक. त्या दिवशी म्हणा ना तुम्ही या घरातले सगळे अवधूसा घालून टाक, या घरातले पीडा घालून टाक. कधीतरी प्रामाणिकपणे सांगा किरसुनीची पूजा करून तुम्ही असं कधी म्हणता? मी सांगतो लिहून देतो. कोणीच काही म्हणलं नाही. उलट तिची वटी बिटी भरून हळदी कुंकू शिवाय आपल्या घरातल्या बाया शेजारच्या बाया औषध करा औषध करा औषध काय म्हणून अशा पद्धतीने ती अलक्ष्मी लक्ष्मी आणि कुबेर एकत्र पूजा नाही. एकत्र पूजन फक्त लक्ष्मी आणि कुबेर आहे. अशा पद्धतीने दोन पूजा तुम्हाला करायच्या. ती लक्ष्मीचे पूजन केल्यानंतर लक्ष्मी आणि कुबेराला सांगायचे हे माता महालक्ष्मी हे कुबेर देवता आमच्यावर आपली अखंड कृपा असावी आणि या घरात तुमचा नित्य अखंड निवास असावा की ज्यामुळे मी तुमची सेवा करू शकतो. कसं पाहिजे? अखंड नित्य म्हणजे तुमच्या घरात कधीच पैसा कमी पडत नाही. पण तुम्हाला काय मागावं हेच करत नाही. तुमच्या लक्ष्मी पूजनाचं भांडण नवरा बायको. सणाला भांडण करत जाऊ नये. एक दिवस सुट्टी घ्या आणि आपल्या सणबीत भाऊबीज बिवबीज झाली. एक दिवस शनिवार काढा. मारुती देवळाच्या मागं जा. एकाकडे स्टंप द्या, एकाकडे बॅग द्या आणि बारक्या पोर त्यांच्या पोराने म्हणतात पप्पा पोर तुमचे टाका पोर. काय एकदाच मॅच होत्या काय होईल. भांडण करू नका. कारण आपण सणासुदीला नेमकं मला लोक उपदेश करतात महाराज सण आला की आमच्याकडे भांडण का? त्याचं कारण तुम्ही नीट राहत नाही. पाक्याचा बाप म्हणते जिलबी करायची. तू कशाला म्हणते लाडू करायची? जिलबीच करणार. विशेष सांग. भांडणं आपल्या वादातून आपल्या बोलण्यातून विचाराच्या विसंगतीतून होत असतो. म्हणून विचाराची संगत एकत्र ठेवा. आणि जो जी म्हणत ना तुम्ही मला एक दिवस काय हरकत नाही. हा छान म्हणली पूजा आणि तू लक्ष्मी आहे तुझ्या हातून पूजा करास. किती आनंद वाटत त्या बाई भाऊबीला करा ना काय हरकत नाही. पण भांडण जर चुकून आपण घरात केलं तर त्याचा दोष लागतात. म्हणून सणाला भांडण होण्याचा काहीच कारण नसतं. विनाकारण भांडण करत जाऊ नका. आणि अशा पद्धतीने ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची भरभराटीची सुखाची समृद्धीची जावो अशी भगवंताच्यासाठी प्रार्थना करून राहिलेला एकच विषय राहिलाय भाऊबीजीचा. आता भावा बहिणीचं प्रेम कमी झालं. सगळं कोर्टात उभं राहिलं.
त्याच्यातून आता भाऊबीजेची जी काही आणि भाऊबीज पौराणिकाने सुंदर तुम्ही ठेवलीच नाही. बहीण पहिली आमच्या अशा आठवते आम्हाला भावाला भाऊबीजेला की पुरणपोळीचं काय बेत असायचं. वा प्रचंड गोड जेवण किंवा गप्पा गोष्टी. आता भाऊ यायचा म्हणजे बाकऱ्याला भाऊ येतोय म्हणणाऱ्या जी भाऊबीजेला मटण खात्यांना आजारी पडून मागते. बघू आता कोण खात काय मरतात का नाही खाल्ले. आणि सणाला चांगल्या सणाला बलिप्रतिपदा राहिली आपली. बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दोन गोष्टी पुढच्या गुरुवारी भाऊबीज शेवट लक्षात घ्या. बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेचं महत्व पुढच्या गुरुवारी मी त्याच गुरुवारी सांगत. पण त्या गुरुवारी एवढी गर्दी नाही होणार. काहींच्या नद्या गुंतलेल्या असतात. ते डॉक्टर कसं म्हणतो नदी गुंतली लगेच शिजत करावं लागतं. मग ती नदी घाल्या दुसरी नदी परत टाकायला लागते. पुढच्या गुरुवारी नद्या पब्लिक कमी कोणी ते सांबर वाचायला तांबडा रस्सा शोधला का इतके वर्ष मठात येत आहेत तरी मी काही लोकांची भावना आहेच. अजून एक जर मला म्हणते थोडे दिवस किती दिवस थोडे दिवस. आपण पाहुणे सगळे ठाक येतो. कधी बोलवत मग गुरुची नाही गाठण काय अनुग्रह नाही काय नाही. किती दिवस अजून थोडे दिवस थांबा. ठीक आहे पुढच्या पौर्णिमेला ठीक आहे आले पुढची पौर्णिमा आली कशासाठी बस की आता माणसाने वैराग्य क्षणात निर्माण झालं पाहिजे. आणि ज्या माणसाच्या मनात क्षणात वैराग्य निर्माण होतो तरी क्षणात माळ घालावी. मला एकच माणूस भेटला असा महाराज माळ घालायची म्हणलं आता घालत असतो नाही म्हणलं मला आत्ताच घालायचे. म्हणलं मी तुला अनुभव देऊ शकत नाही. म्हणलं का म्हणलं त्याला काळ लागतो वेळ लागतो. नाही म्हटलं मला आत्ता म्हणजे आत्ताच अनुभव घ्यायचा. रात्री 11:30 वाजले झोपायची गेली. तू इथं कुठं मंत्र कवाबी असते नाही म्हटलं आत्ताच मारा जायचे. म्हणलं मान नाही माझ्याकडे मला मी घेऊन आलो. आता काय करा म्हणलं तुला आंघोळ करायला लागल तर ते आंघोळ करून आलं. म्हणलं उद्या सकाळी आत्ता म्हणजे आत्ताच. आणि खरं स्वामी शपथ त्याने रात्री 11:15 अनुग्रह घेतला. आणि तो माणूस आजही महाराजांचा प्रचंड चर्चा करतो. एका क्षणात वैराग्य त्याने निर्माण केलं आणि एवढा प्रचंड भयंकर नाना प्रकारचे त्याला व्यसन होती सगळी सोडून दिली. काही व्यसन नाही. आता एकच आहे ते हे नामाचं व्यसन आहे. अखंड नामचिंतन करतो. म्हणून आम्ही मागे लागायचो आहे घाल माल आखाड बोलूया बर आखाड गेलेले आम्ही म्हणतात आता जरा ते आमचं जरा जागरण गोंधळाचं राहिले तेवढं बोलाकडे की करायचे जागरण गोंधळ झालं म्हणजे आता तरी माग नाही आता घालायचीच आहे. ठरले की ह्या पौर्णिमेला मी आलोच. त्याच्या 3 पौर्णिमा गेल्या. आता बाबा आता तरी घाल. आता अक्कलकोटला आपली पालखी जाणार आहे ती मला माहितीच आहे की कशाला सांगायला ह्या पालखीला 100% मी माल घालणार. आता तू म्हटला तर तो माल तर घालू नकोस. त्याने माल तुरीच लावली गेली 6 महिन्यापासून. त्याची इच्छा मी आता त्याच्या मागे जास्त लागत नाही. पण एखाद्याच्या चांगलं होत असेल तर निश्चित त्याच्या मागे लागते. माझा धर्म आहे. जे अखंड अक्कलकोट स्वामी महाराजांच्या आशीर्वाद तुम्हाला या दिवाळीच्या उत्सवाच्या निमित्त पुण्याचा प्राप्त व्हावे. येणाऱ्या 4 नोव्हेंबर 2025 रोजी पालखी प्रस्थानाचा मोठा कार्यक्रम आपला आहे. लवकरात लवकर नावं द्या. नाव नोंदणी करा. नावं सांगायला अडचण नाही. नाव घ्यायलाच तुम्हाला अडचण नाही तर नाव नोंदणी करायला काय अडचण नाही. प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांनी आपली नाव नोंदणी आजच्याच करा. कारण ऐन टायमिंगला सगळ्यांनीच गोळून केला तर पुढचं नियोजनाला अडचण होती. प्रचंड या वर्षीचा पालखी सोहळा
इतर पालखी सोहळ्यापेक्षा या वर्षीचा प्रचंड मोठा पालखी सोहळा आहे आणि प्रचंड मोठा असा प्रस्थान सोहळा आहे. या सोहळ्यासाठी सगळ्यांना प्रत्येकाने या स्वामी सेवेचा प्रसार प्रचार करायचा आहे. प्रत्येकापर्यंत पालखी सोहळ्याची माहिती पोचवायची आणि जास्तीत जास्त स्वामी सेवक आपल्याला पालखी सोहळ्याला त्या ठिकाणी आणायचे. आणि हे सगळं करत असताना हे सकल कार्यसिद्धी जाण्याकरता काय करावं लागतंय? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ